पुण्यातल्या धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे खडकवासला धरणातनं विसर्ग वाढवण्यात येतोय। 35,000 वरून हा विसर्ग 45,000 इतका वाढवण्यात येणार आहे। त्यामुळे बोटीतून सोसायट्यांमध्ये जाऊन सतर्कतेच्या सूचना या देण्यात येत आहेत। तर हा विसर्ग वाढतोय आणि त्याच्यामुळे लोकांना सतर्क केलं जातं। नाझिम मुल्ला आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं ताजी स्थिती जाणून घेऊ। नाझिम, पुन्हा एकदा विसर्ग वाढतोय, पुण्यातल्या पावसाची काय स्थिती आणि आता तिकडे काय वातावरण आहे, कशा प्रकारे नागरिकांना अलर्ट केलं जातंय? नाझिम, अश्विन 5 वाजता बरोबर या ठिकाणी 45,000 क्युसेक इतक्या वेगानं खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जाणार आहे। आणि मी आता एकता नगरमध्ये आहे, जिथं 25 तारखेला आपण पाहिलं होतं की या ठिकाणी पाण्याचा हाहाकार माजला होता आणि आता आज सकाळपासून परत एकदा इथं पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाढू लागलेला आहे। आपण थोडंसं लांब जर पाहिलं तर तिथं अग्निशमन दलाचे जवान आहेत आणि आर्मीचे लष्कराचे जवान सुद्धा आहेत, जे सोसायट्यांमध्ये जाऊन प्रत्येकाला या ठिकाणी आवाहन करतायत, सूचना देत आहेत आणि सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करतायत। आणि त्याच वेळेला जर माझ्या मागच्या बाजूला आपण कॅमेरामन राजेश बिडकर आपले आहेत, त्यांना जर सूचित केलं तर मागच्या बाजूला जे आहे ते इथं अनेक प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती इथं पुन्हा एकदा सज्ज झाल्याची आपण इथं पाहतोय। कारण आता पुढच्या काही मिनिटांमध्ये हे जे पाणी आता इथं गुडघ्या इतकं आहे, ते पाण्याचा प्रवाह वाढला की तो अगदी कमरेपर्यंत या ठिकाणी जातो। हे आपण मागच्या 25 जुलैचा जो अनुभव पाहिला तर त्यावेळेला अतिशय वेगानं म्हणजे पुढच्या 20-1 मिनिटांमध्येच पाण्याचा प्रवाह जो आहे तो झपाट्याने या ठिकाणी वाढतो। त्यामुळेच इथं प्रशासन यंत्रणा जी आहे ती तैनात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि भोंग्याच्या रूपानं हे सगळे प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती इथल्या नागरिकांना सतर्क करते। कारण या सोसायट्यांमध्ये आत्ताही अनेक नागरिक जे आहेत ते रहिवासी जे आहेत ते घरांमध्ये बसलेले आहेत, परंतु त्यांना आता ह्याची कल्पना देण्यात येते की 5 वाजता विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि तो थेट 45,000 क्युसेक इतका आहे। कारण आतापर्यंत 35,000 क्युसेकनं या पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी सुरू होता। त्यामुळं आता जिथून मी रस्त्यावरून चालतोय इथं पुढच्या काही मिनिटांमध्ये या रस्त्याला जे आहे ते नदीचं स्वरूप या ठिकाणी येणार आहे। इथले रहिवासी आहेत आपल्यासोबत, काय आता काळजी घेताय तुम्ही? आता सध्या तर आहे, कमी झाले पाणी, मगाशी चांगलं भरपूर पाणी होतं। आता काय पाण्याचा विसर्ग वाढवता येत, आता 45,000 केला आता आणखीन वाढवणार आहेत आणि त्याच्या सूचना प्रशासनाकडून आता मिळत आहेत आणि नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। काय तुम्ही काय काय खबरदारी घेता इथून लांब? नाही तसं काही नाही। आता तसं प्रॉब्लेम काय झाला, आता जो सकाळी 35,000 केसेस होता तो आता वाढून 45,700 केसेस केला आहे त्यांनी। 5 वाजेपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे आता इथे। काय भीतीचं वातावरण? नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस। काय नेमकी इथली परिस्थिती अशी आहे की सकाळी पाणी सोडलं होतं, साधारण 1 तास 1.5 तासापूर्वी थोडं पाणी कमी झालेलं आहे। परत आता पाटबंधारे खात्याकडून सूचना आलेल्या आहेत की आता 45,700 क्युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे। बरोबर, आता पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी वाढवला जाणार आहे। त्यामुळे आपण बघतोय की हे नागरिक आता परत एकदा घरातून बाहेर पडतायत, कारण त्यांना सुरक्षित स्थळी हलण्याच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून देण्यात येत आहेत। आपण बघतोय माझ्या मागे सगळ्या भोंग्यांचा आवाज येतोय, कारण आता पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून झालाय। शहरभर पाऊस जो आहे तो या ठिकाणी त्याचा जोर कमी झाला। नाझिम, जसं तू सांगतोयस आणि आपण तिकडे नागरिकांशी देखील संवाद साधला, आणखी एक गोष्ट जाणून घ्यायची आहे, हा प्रवाह वाढल्यानंतर नेमका कोणकोणत्या भागांमध्ये हे पाणी जाऊ शकतं त्याबद्दल काही अपडेट्स आहेत का? कोणकोणत्या भागात सतर्कता बाळगावी लागेल? नाझिम, अश्विन, मी आत्ता जिथं आहे तो एकता नगरचा भाग आहे आणि एकता नगरच्या भागात म्हणजे हा सिंहगड रोड आहे आणि या सिंहगड रोडच्या लगत जी मुठा नदी वाहते त्या सगळ्या भागांमध्ये आता पाणी शिरणार आहे, जे मागच्या वेळेला आपण बघितलेलं होतं। आणि हीच परिस्थिती, ही जी मुठा नदी जी आहे ती शहरातून या ठिकाणी जाते, म्हणजे जिथं भिडे पूल आहे, पुढे येरवडाचा परिसर आहे, तिथं सुद्धा काल रात्री येरवडा परिसरामध्ये पाणी होतं आणि त्यामुळेच त्या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला पाणी शिरलेलं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता जरी पाण्याचा प्रवाह गेली 2 तासापासून कमी असला तरी तो आता वाढणार आहे, कारण थेट 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढणार आहे आणि त्यामुळेच आता तिथल्या नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात झालेली आहे। इथं लष्कर आहे, एनडीआरएफ आहे, अग्निशमन दलाचे जवान सुद्धा तैनात असल्याचं आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतंय। सगळ्यांनी आता खबरदारी घेण्याची गरज आहे, कारण पाण्याचा विसर्ग वाढणार आहे आणि हा पाण्याचा विसर्ग थेट सोसायट्यांमध्ये आपल्याला शिरताना या ठिकाणी पाहायला मिळणार
जाणार आहे आणि म्हणूनच प्रशासन आता पुन्हा एकदा सज्ज झालेलं आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलण्याच्या त्यांच्याकडून सूचना दिल्या जात आहेत. अश्विन, नाझीम, तुझ्याकडनं वेळोवेळी माहिती घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.